तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेला आहे कोरियन वॉर मेमोरियल. तुम्ही बघू शकता हा व्ह्यू कसा खतरनाक आहे. हा फ्रंट व्ह्यू आहे. तर मी तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो. ओके, टू बी कंटिन्यू दिस ब्लॉग. भरपूर काय असं बघण्यासारखं इथं आहे. तुम्ही बघू शकता कसं आहे खतरनाक. हे सोल्जर आहेत. याच्यामध्ये अमेरिकन, व्हिएतनामीज, इंडियन सुद्धा आहेत. सोल्जर, गन्स वगैरे आहेत तिथे. हे रडार, गन घेऊन सैनिक. आपण पुढे जाऊ. काय काय आहे नेमकं बघू इथं. आणि सध्या जी आहे, काही काही लोक इथं खास बघण्यासाठी येत आहेत. राईट, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. ओके, मी आतमध्ये जाते. म्युझियम आतमध्ये आहे. खतरनाक दिसणार आहे. इथं फ्लॅग्स वगैरे आहेत वेगवेगळ्या देशाचे, तुम्ही बघू शकता. आपला इंडियाचा फ्लॅग कुठे आपण बघू. एकच मिनिट. इंडिया, येस. लेट्स गो टू सी इंडियन फ्लॅग्स. आपण जाऊ त्याच्याकडे, फ्लॅगकडे. ते भरपूर लोक येत आहेत. हॅलो, हा बघा आपला इंडियन फ्लॅग, आपला भारताचा झेंडा. आणि हा आपला भारत कधी झालेला आहे, 1950 मध्ये. 20 नोव्हेंबर 1950. हो, टोटल भारताचे सोल्जर पार्टिसिपेट झाले होते 627. आणि 3 आपले शहीद झालेले जवान याच्यामध्ये. वेगवेगळे देशाचे आहेत. कोलंबिया अँड इथिओपिया, कुठला अजून, फिलिपिन्स, फ्रान्स, नेदरलँड, युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडमचे जास्त मेले त्याच्यामध्ये, 1108. टू मच पीपल डाय. आपला इंडियाचा झेंडा कसा फडकवतोय मी तुम्हाला दाखवतो. एकच मिनिट. दिसला का? हॅलो माय इंडिया. आपल्या भारतात सुद्धा जवान इथं शहीद झालेले त्या कोरियन वॉरमध्ये. भरपूर काही देशाचे इथं आहेत. भरपूर अजून युनायटेड किंगडम ते, अजून इथिओपिया, फिलिपिन, व्हिएतनाम. इकडं अजून कुठले USA वगैरे आहेत. भरपूर काही लोक इथं, म्हणजे सैनिक शहीद झालेले आहेत तिथं. हो, तुम्हाला दाखवतो मी अजून इथं काय काय आहे. वेस्टेज पीपल आहेत. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भरपूर. तुर्की, साऊथ आफ्रिका, न्यूझीलँड. भरपूर आहे तिथे सगळे असे. तर आता मी तुम्हाला इंटरनल दाखवतो म्युझियम कसं आहे काय नेमकं. ओके, कंटिन्यू. हे आहे म्युझियमचे एंट्रन्स. तर आपण आता
बघून घेऊ एकच मिनिट कसं आहे काय मध्ये आतमध्ये. हो, वॉर मेमोरियल कसं आहे तो काय आहे, पब्लिक कॉन्फरन्स एक्झिबिशन म्हणजे पब्लिक सगळं काय काय आहे तिथं. आपल्याला काय देणं नाही, आपल्याला फक्त मेन महत्त्वाचं बघायचं आहे. आतमध्ये जाऊन बघू. आता आपण एक शिप बघू. शिप बघू आपण. हे आहे शिप, त्या युद्धाच्या काळामध्ये वापरलेली शिप आहे. तर आपण जरा क्लोजर मध्ये जाऊन बघू आपण. हे आहे शिप, म्हणजे वॉरमध्ये वापरलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही कसा लावलेला आहे. थाट 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 गोळ्या लावायचा असं होल केलेला आहे. इंटरेस्टिंग. आणि इथं तोप लावलेली. अशी शिप इथं वापरलेली आहे युद्धाच्या काळामध्ये. बघू शकता खतरनाक आहे. आणि आतमध्ये काय शकता तुम्ही, वेगवेगळे राजे इथं त्यांचे हे झालेले होते, पार्टिसिपेट झालेले होते युद्धामध्ये. त्यांचे वेगवेगळे राजे, तलवार वगैरे शस्त्र. इथे तलवार, कशात तलवारी खतरनाक बनवलेलं आहे. इथं पण आहेत काय काय आहे, पण आपल्याला काय भाषा कळत नाही. कोरियन. गुप्पा मॉर्टर, गुप्पा मॉर्टर आहे. स्मॉल हत्यार असं वापरलेले सगळं खतरनाक मध्ये. हो, ही बाण ओढून ताणून मारायचा, टायर्ड घुसणारी. कसं आहे लाकडाचा बनवलेला. हे वेगवेगळ्या तोफा, हे आहेत गन, आणि त्याच्या ह्या गोळ्या. व्हेरी इंटरेस्टिंग. इथं पण आहेत काय काय तोफा. मस्त आहे. हे आहे स्ट्रक्चर बनवलेलं. इथं आहेत तोफा वेगवेगळ्या. कशा आहेत चालवायचे नाही की असं. क्लोजर जाऊन बघू आपण जरा. काय धाड 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 गोळा झाला. तोफा झाडाचे असल्या. ओ, इथं बघू शकता तुम्ही हत्यार कसे आहेत. ती पहिलेच्या राजाचे हत्यार. त्रिशूळ पण आहे यांच्याकडे. ओ, अरे बापरे, खतरनाक दिसते. भाले बिले डायरेक्ट पारच कसे आहेत खतरनाक. पहिले त्यांचे असे राजमहाल. क्लोज दरवाजा आहे. त्याने असं स्ट्रक्चर बनवून ठेवलेलं आहे पुढच्या काळातल्या लोकांना बघण्यासाठी. हिस्ट्री जपलेली आहे थोडक्यात. इथे पण आहेत हे रणगाडे, तोफा. रणगाडे नाही, तोफा. नेपोलियन कॅनॉन. शेड खतरनाक, लाकडाचा आहे. आणि हा हे बनवलेलं आहे, म्हणजे हे कशाचं काय माहिती नाही, मेटलचे.
आता इथे काय आहे? तलवारीचा संग्रह. ओ खतरनाक. सगळ्या 1800च्या दशकामध्ये झालं. 1870 ते 1950 मधला हा कार्यकाल आहे. हे बघा तुम्ही बंदूक बघू शकताय कसं आहे. रायफल वगैरे धाड 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 धाड. राजा इथं पण आहेत. हे युगमची राजा. त्यांच्या तलवारी पिस्तूल सगळं आहे. बापरे चाकू कसा आहे खतरनाक. ठीक आहे इकडे गॅटलिंग गन. ही गन आहे गन. खतरनाकच गन आहे. ओढून मारायची. ही वेगळे परमिशन द गेट हॅन एम्पायर. हे एम्पायर आहेत. शिप वगैरे आहे इथं. त्यांचे हे बॅच बिल्ले वगैरे. मेजर वगैरे आहेत. खतरनाक आहे. हे काय ननसोक. हा बी किंग आहे वाटतं. यांचे इज कमांडर. कमांडर आर्मी. हे आर्मी वगैरे आहेत. कमांडर त्या बघितलं का वेगवेगळे गन. टाईप 26 रिव्हॉल्वर. मास्टर पिस्तॉल सगळे आहेत तिथं. इथं रडार. शंख वगैरे पंखाचे. हे आहेत एअरक्राफ्ट. ऑब्झर्वेशन एअरक्राफ्ट. US फोर्स. असं आहे खतरनाक. हे आहे रडार. US फोर्स आर्मर. M36 टँक डिस्ट्रॉयर. धाड 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 गोळ्या धाडते. इतके स्फोटच फेकते. हे पण आहे. खतरनाक रे. वेगवेगळे सेव्ह करून ठेवले तुम्ही. मीडियम टँक. हे पण आहे. खतरनाक वापरलेलं आहे. असे वेगवेगळे शस्त्र वापरलेले आहेत. सगळे US मेड आहेत वाटतं. US फोर्स आहे सगळे. अँटी एअरक्राफ्ट गन. अँटी एअरक्राफ्ट गन. बूम करून जाते लिख. खतरनाक हिस्ट्री प्लेस आहे. इकडे आहे इकडे. ही रॉकेट लॉन्चर आहे बघा. हा ट्रक वर रॉकेट ठेवायचं आहे आणि सोडायचं. धाड 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 धाड. कम्युनिस्ट फोर्स आहे. वरती बघू शकता तुम्ही कसं आहे. एअरक्राफ्ट वगैरे हँग करून ठेवले आहेत वरती एअरक्राफ्ट.
हे फायटर जेट. तीन चाकावरचं फायटर जेट बुंग 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 करत जाते. इथली गाड्या बघू आपण. प्रेसिडेंटल स्टेट कार ऑफ सॅंगनाम राहे. कशा गाडी US प्रेसिडेंटची गाडी. इल्युमिनेशन स्कीम सॉंगची गाडी. खतरनाक गाड्या वगैरे मॉडल. हे फायटर जेट कसं आहे खतरनाक. फायटर जेट वगैरे हँग करून ठेवले आहे.